उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड, राष्ट्रपतींच्या कोट्यामधून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती, लोकसभा निवडणुकीमध्ये हरले पण राज्यसभेद्वारे खासदार. शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांची एसआयटीच्या मार्फत चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी. मद्य परवाने वाटून महाराष्ट्राला बेवड्यांच्या देश बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका. ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. आता संभ्रम नको, दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांचं विश्लेषण. फूड अँड ड्रग्सचे अधिकारी फोन घेत नाहीत, संजय गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा आक्षेपार्ह भाषेमधून टीका. बुलडाण्याच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाड यांचा संतापनावर. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची माहिती. शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष, तर जयंत पाटील पक्षासोबत खुश नाहीत, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. तमिळनाडूच्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाच्या जवळ इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीला भीषण आग, अनेक डबे आगीच्या भक्ष्यस्थानी, सुदैवाने जीवितहानी नाही. हिंदी आणि भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला चोप. विरारमध्ये रिक्षा चालकाला माफी मागावी लागली. बीडच्या माजलगावमध्ये 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण, मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलामध्ये नेऊन अमानुष मारहाण, 1.5 लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंका केल्याचा प्रकार. लातूरमधील शेतकरी हातामध्ये नांगर घेऊन मुंबईमध्ये मंत्रालयाच्या दिशेने रवाना, सरकारकडे कर्जमाफीसह विविध मागण्या. ठाण्याहून मुंबईकडे रवाना होताना पोलीस अडवण्याची शक्यता. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताच्याही पहिल्या डावामध्ये 387 धावा, केएल राहुलचं शतक आणि पंत जडेजाच्या अर्धशतकांनी भारताला सावरलं. इंग्लंडच्या तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 2 धावा. पोलंडच्या इगा श्विआटेकचं जिंकलं विम्बल्डन ग्रँडस्लॅमचं महिला एकेरीचं विजेतेपद. 6-0 आणि 6-0 अशा 2 सरळ सेट्समध्ये विजय. 115 वर्षांच्या नंतर 2 सरळ सेटमधल्या विजयाची नोंद.